तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की ईश्वरीने वल्लरीची 360 डिग्रीनेच केस फिरवलेली असते, तिची वाट लावलेली असते आणि कर्णिकाला मात्र इथे तिने आता सुखरूप मिळवलेलं असतं. आणि ज्या कनूला आता सुखरूप मिळवलेलं असतं त्यामुळे मात्र उघड उघड वल्लरी आणि त्याचबरोबर ईश्वरी ह्या दोघींचंही महायुद्ध आता इथे पेटलेलं असतं. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. नेमकं ईश्वरीने वल्लरीला रंगेहात कसं पकडलं आणि त्याचबरोबर कनूला कसं मिळवलं हे सगळं काही जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूपच जबरदस्त असा एपिसोड आहे प्रेक्षकांनो, कारण आता वल्लरीने शेवटी इथे अंजलीच्या बाळाला सुद्धा सोडलेलं नाही आणि त्याचमुळे आता इकडे ईश्वरी पेटून उठलेली असते. तर आता होतं काय की इकडे वल्लरीने तर बाळाला गायब केलेलंच असतं गार्डनमधून, पण आता ही गोष्ट अंजलीपर्यंत घरच्यांपर्यंत कशी पोचवायची, ईश्वरीला बदनाम कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्यामुळे आता ती येते आणि म्हणत असते, अगं आत्तापर्यंत इथे ईश्वरी यायला हवी होती, मग ती आतापर्यंत कशी काय नाही आली? अगं वेडी आहेस का? एवढूशा कणूला घेऊन ती बाहेर गेली आहे. मग एवढूशा कणूला बाहेर घेऊन गेली, ऊन किती आहे, काय किती आहे, बाई बाई मला तर खूप काळजी वाटायला लागले. तेव्हा अंजली आता इथे ईश्वरीला कॉल करत असते. जेव्हा अंजली ईश्वरीला कॉल करते तेव्हा मात्र तिचा फोन काही लागत नाही, स्विच ऑफ झालेला असतो. आणि तेवढ्यातच आता फोन स्विच ऑफ झाल्यामुळे इकडे तिला फारच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, नेमकं माझ्या बाळाला काय झालं असेल, माझं बाळ ठीक तर असेल ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना, असा ती विचार करते. आणि तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण येतात आणि त्यांच्याकडून समजतं की कनूला कोणीतरी किडनॅप केलं आहे. तेव्हाच अंजलीला चक्कर येते, ती बेशुद्ध पडते. आणि तेव्हा मात्र कनूला नेमकं किडनॅप कोणी केलं असेल, काय झालं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आता इकडे शोध ही लोक घेणार असतात. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतोय की इकडे जेव्हा अंजली बेशुद्ध पडते तेव्हा मात्र इथे आता जो राकेश आहे तो तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. सोबतच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ईश्वरीवर इथे सर्वजण आरोप करत असतात. ईश्वरीवर आरडाओरडा करून तिला म्हणत असतात, तू वेडी आहेस का, वेंधळी आहेस का, तू डोक्यावर पडली आहेस का, तुला पोरीला लक्ष देता आलं नाही का, तू अशी कशी वागू शकतेस? अगं सरळ सरळ तुझ्या सोबतीने तुझ्यासोबत मुलगी होती आणि तुझ्यासोबत मुलगी असताना सुद्धा इकडे तिला गायब केलं गेले, हे सगळं कसं काय शक्य आहे, असं तिच्यावर आता अंजली शुद्धीवर आल्यावर आरोप करत असते. तेव्हा ती म्हणत असते, अंजली ताई प्लीज समजून घ्या ना, मी सर्व काही सांगते तुम्हाला, कसं कसं झालं, काय काय झालं ते. आणि त्यानंतर आता अर्णव सुद्धा म्हणत असतो, ताई प्लीज समजून घे ना थोडंसं, हे बघ इथे मिस इंदोरची फारशी काही चूक नाही. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, अरे कधीच तुझ्या मिस इंदोरची फारशी काही चूक नसते, प्रत्येक वेळी चूक असते ती म्हणजेच की दुसऱ्यांची, तुला दुसऱ्यांची चूक दिसते. तेव्हा मात्र ईश्वरी आता म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा कनूला शोधलंच पाहिजे, असा विचार ती करत असते. त्यानंतर मात्र इकडे आता अर्णवला ती डिटेलमध्ये सगळं काही सांगते. अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरीने फोटो दिलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस तक्रार सुद्धा केलेली असते. आता इकडे हे दोघेही जण खोलीमध्ये असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीला रडायला येत असतं. तेव्हा अर्णव तिला समजवतो आणि म्हणत असतो, काय करतेस मिस इंदोर, प्लीज आता रडू नको ना, रडून काय होणार आहे, हे बघ आता पोलीस शोधतायत ना. तेव्हा ती म्हणत असते, पोलीस त्यांचं काम करतायत, पण अर्णव सर मी इथे शांत बसू शकत नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे तिला शोधायचंय, मी तिला शोधणारच आहे, असा विचार इथे ती करत असते. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. अर्णव तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ती काही केल्या थांबत नाही. आता बाहेर जात असतानाच इकडे वल्लरीच्या खोलीचा दरवाजा तिला थोडासा उघडा दिसतो, लाईट दिसते चालू. आणि त्याच वेळेला आता इकडे वल्लरी कोणाला तरी मोठ्या मोठ्याने फोनवर बोलत असते, कारण ज्या माणसाला तिने कनूला किडनॅप करायला लावलेलं असतं ती माणसं मात्र तिच्याकडे पैसे मागत असतात. आणि आत्ताच्या आत्ताच आम्हाला पैसे पाहिजेत, नाहीतर आम्ही ही पोरगी कुठेही ठेवू किंवा सरळ सरळ तुम्ही जिथे किंवा पोलिसामध्ये घेऊन जाऊ आणि तुमचं नाव सरळ सरळ सांगू, समजलं? त्याच वेळेला वल्लरी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. तर आता ईश्वरीने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ईश्वरी विचार करत असते, म्हणजे ह्या मामीनं कनूला किडनॅप केले, ह्या मामीची एवढी मजल गेली. नाही नाही, आत्ता मी ह्यांचं बोलणं ऐकलंय खरं, पण आत्ता बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की
नाही, काही केलं तरी ह्या मामीचा पाठलाग केलाच पाहिजे असं म्हणून आता ईश्वरी तशीच तिथेच बाजूला उभी राहत असते. मामी पटकन कपाटामधून पैसे काढते आणि पुन्हा त्या लोकांना फोन करते आणि म्हणत असते, मी पाठवलेल्या ॲड्रेसवर ताबडतोब या, समजलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणालाही समजलं नाही पाहिजे की तुम्ही तिथे आला आहात म्हणून. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते, मामी आता मात्र तुमचं काही खरं नाहीये, आता बघा मी तुमचा कसा बँड वाजवते ते, असं ईश्वरी मनामध्येच म्हणत असते. पण माझी कनू नीट पाहिजे, तिला काही झालेलं नसलं पाहिजे, माझी कनू केव्हापासून माझ्यापासून तिच्या आईपासून दूर आहे असा विचार ती करते. तेवढ्यातच आता लगेचच इकडे वल्लरी स्वतःची पर्स घेते आणि तिकडे जायला निघते. आता मनामध्येच म्हणत असे, ईश्वरी तुझी खूपच जास्त वाट लावली मी घरामध्ये, तर सर्वांच्या नजरेतून तुला पाडलंच आहे, पण आता बघ काय करते, तर अंजली तुझं कधी थोबाडसुद्धा पाहणार नाही असंच मी करून ठेवणार आहे. आता वल्लरी तिची गाडी घेऊन निघालेली असते. त्याच वेळेला आता इकडे ईश्वरी सुद्धा पटकन रिक्षा घेते आणि त्या गाडीचा पाठलाग करत असते. हा गाडीचा पाठलाग करत असताना वल्लरी पुढे असते, तर ईश्वरी मात्र तिच्या पाठीपाठी चालत असते. आणि आता इकडे खूपच एका भयंकर रस्त्यावर इथे वल्लरीने तो ॲड्रेस पाठवलेला असतो. रिक्षावाला सुद्धा आता इकडे इथे ईशूला म्हणत असतो, अहो काय मॅडम, किती हा निर्जली रस्ता आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा दादा प्लीज, इथे कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. आणि तेव्हा आता वल्लरी तिथपर्यंत जाऊन पोहोचणार असते, पण त्याच वेळेला इकडे ती आजूबाजूला पाहते, गाडी अलीकडेच थांबवते आणि अलीकडे थांबवल्यानंतर अंधार असल्या कारणाने इथे ईश्वरी त्या रिक्षात आहे हे काही तिला फारसं लक्षात येत नाही. आणि त्यानंतर आता वल्लरी म्हणत असते, नशीब मला घरातून निघताना कोणी पाहिलं नाही, नाहीतर मला जर कोणी पाहिलं असतं ना तर माझी वाटच लागली असती. तेव्हा ईश्वरी मनामध्ये विचार करते, ही मामी नेमकी इथे का बरं थांबली असेल, ह्या मामीचा नेमका प्रॉब्लेम काय असेल, काय झालं असेल, ही मामी पुढे का जात नाहीये. तेवढ्यातच आता वल्लरी पुन्हा गाडी स्टार्ट करते, त्या नंबरवर फोन करते आणि त्या माणसांना म्हणत असते, तुम्ही आलात का तिथे. त्याच वेळेला तिकडून ती माणसं म्हणत असतात, हो हो आम्ही आलेलो आहोत. त्याच वेळेला आता इकडे वल्लरी पुन्हा निघालेली असते पुढे जाण्यासाठी. इकडे आता ईश्वरी म्हणत असते, किती बाई एवढी कजाक कशी असू शकते, एवढूशा छोटूशा बाळाला सुद्धा ही मागे पुढे बघायला, तिला किडनॅप करायला हिनं कमी केलं नाही. आता इकडे ती त्या पॉईंटवर जाऊन पोहोचते. ती जी बाई किडनॅप केलेलं बाळ असतं ती सुद्धा आलेली असते, तिच्या हातामध्ये बाळ असतं, सोबत तिच्यासोबत असलेला तो एक माणूस, दोघेजण सुद्धा त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. आता बाळ तिच्याकडे असतं. वल्लरी त्या बाळाला घ्यायला बघते, पण ती मात्र तिच्याकडे देत नाही आणि म्हणत असते, नाही नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी बाळाला तुमच्याकडे देणार नाही, जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत. आता वल्लरी लगेचच पैसे काढते आणि तिच्या थोबाडावर पैसे मारत असते. आता ईश्वरी तिच्या पाठीमागे आलेली असते आणि थोड्याशा दूरवर अंतरावरच उभी राहून हे सगळं दृश्य पाहते. आता लगेचच इकडे अर्णवचा तिला फोन येतो, तू कुठे आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मी एक लोकेशन पाठवते, तिथे ताबडतोब पोलिसांना घेऊन या, आपली कणू सापडली आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर ईश्वरी रडायला लागते, पण ईश्वरी खूपच धाडशी असते. लगेचच आता इकडे ती ह्या लोकांसमोर जात असते. अर्णव इकडे हॅलो हॅलो मिस इंदोर करतो, पण तोपर्यंत इकडे आता ईश्वरीने फोन कट केलेला असतो. आता अर्णव ते लोकेशन पाहतो आणि लोकेशन पाहिल्यानंतर लगेचच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना ते लोकेशन पाठवतो आणि त्याचबरोबर स्वतःसुद्धा इथे गाडी घेऊन निघालेला असतो. पण आत्तापर्यंत वल्लरीने त्या बाळाला किडनॅप केलंय किंवा बाळ कुठे आहे काय आहे ह्या गोष्टी तिनं सांगितलेल्या नसतात, फक्त लोकेशन पाठवलंय आणि तिथंपर्यंत या असं सांगितलेलं असतं. आता मात्र ईश्वरी तिथे जाते, त्याचबरोबर त्या बाईकडून ती बाळ हिसकून घेते. तोपर्यंत पोलीस आलेले असतात आणि इथे मात्र आता जी काही ईश्वरी आहे ती मामीला बरंच काही सुनवत असते. ती म्हणत असते, अगं बाई आहेस का कोण आहेस, आई जातीच्या नावाला कलंक आहे, स्त्री जातीच्या नावाला कलंक आहेस. आणि तेव्हा पोलीससुद्धा आलेले असतात. पोलिसांनी त्या माणसाला धोधो धुतलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता जी काही ईश्वरी आहे ती म्हणत असते, साहेब हा आमचा घरचा मॅटर आहे, प्लीज आहे इथेच हे सगळं काही थांबवा, तुम्ही ह्या लोकांना घेऊन जा. आता अर्णव ईश्वरीला फोन करत असतो आणि त्याच वेळेला वल्लरीला ती सांगते, तू पुढे निघून जा, उगाचच मला नाही तुझा तमाशा करायचा आहे, तुला तुझ्या भाचेच्या नजरेतून मला पाडायचं नाही, पण ह्याचा बदला तर मी घेणारच आहे, हे सगळं व्याजासकट मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही, समजलं तुला. आता कणू सुखरूप आहे, पण एवढ्या खालच्या थराला जाऊन बसशील आणि उतरशील हे मात्र मला मान्य नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता वल्लरी तिथून घरी निघून आलेली असते आणि त्यामुळे स्वतःचाच राग त्रागा करत असते. म्हणत असते, ह्या ईश्वरीचा तर काहीतरी बंदोबस्त
असं करायलाच पाहिजे, हिला तर सोडलंच नाही पाहिजे असा विचार ती करत असते. आता तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिथे आल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, मी सिंदोर तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना? बाळ आणि कोणी कुठे सापडली? कोणी किडनॅप केलं होतं? आणि हे सगळं काय आहे? काय आहे हे सगळं? त्याच वेळेला ती म्हणत असते, अर्णव सर प्लीज शांत व्हा, कनू ठीक आहे. असं म्हणून दोघेही जण आता घरी येतात. पण आतापर्यंत ईश्वरीने ही गोष्ट कोणालाही सांगितलेली नसते, की या सगळ्या गोष्टीच्या मागे फक्त आणि फक्त इथे वल्लरी मामीच आहे. आता ईश्वरीकडे कनू असते आणि तेव्हा ती अंजलीला देते. त्याचबरोबर आजी, इथे अर्णव हे सर्वजण असतात. अंजली आता कनूला घेते आणि अगदी इथे मिठी मारत असते आणि त्याचबरोबर माझी कनू ठीक आहे, माझी कनू ठीक आहे असं म्हणत असते. आता सर्वजण ईश्वरीला विचारत असतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिसांना थोडंसं अविश्वास वाटला किंवा थोडंसं संशयास्पद वाटलं, त्यामुळे त्यांनी फोन केला आणि म्हणून मी तिकडे गेले होते. पण आता अर्णव म्हणत असतो, काय हे मिसिंदर तू मला सांगायचंच तरी ना. पण आता अर्णवला इथे ईश्वरीवर संशय असतो की ही काहीतरी लपवते, ही खरं सांगत नाहीये, पण मी हिला नंतर विचारेल असा तो विचार करतो. आणि त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरीची चांगलीच वाट ईश्वरी लावणार असते. तर पाहत राहा तू हिरे माझा मित्र. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत.